भाजप सोमवारी करणार मवियाचा भांडाफोड। भाजपच्या खुलाशानं महाराष्ट्राचं राजकारण हादरणार। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। दिलीप वळसे पाटलांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर। 15 जानेवारीला मतदान होईल। दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। मतदार याद्यांवर बारकाईनं लक्ष ठेवा, उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मविया मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल। भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का? त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही? मविया मनसे नेत्यांचा सवाल। सत्यमेव जयते नाही, सत्तामेव जयते। आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्ला। बुलढाण्यातील मतदार यादीचा जय महाराष्ट्रकडून फॅक्ट चेक। मतदार यादीमध्ये माजी नगराध्यक्ष सज्जाद यांचं 3 वेळा नाव मतदार यादीमध्ये। हजारो मतदारांची दुबार नावं असल्याचं स्पष्ट। मंत्री संजय शिरसाट यांचं पुन्हा एकदा निवृत्तीचं संकेत। 3-4 वर्षांनी सेवानिवृत्त घेणार। योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर बरं, शिरसाटांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौरा करणार। ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार असल्याची माहिती। दगाबाज रे अशी मोहीम सुरू करणार, दानवेंची माहिती। वन विभागाविरोधात नागरिकांचा संताप। वन विभागाची गाडी फोडून कार्यालयही पेटवलं। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झाला होता 15 दिवसामध्ये 3 मृत्यू। रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा। भाजप पदाधिकारी कैलास आहेरांनीच केली तक्रार। 10 कोटींची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप। सुनील तटकरे यांनी प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका ठरवू। आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंना इशारा। नाशकामध्ये शरद पवार गटाकडून उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची अकालपट्टी। भाजपमध्ये जाणार असल्याच्या होत्या चर्चा। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक बिनविरोध। अजित पवार सलग 4थ्यांदा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष। नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरू। सुनील बागोल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा। श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा दाखल। सिकंदर शेख महाराष्ट्राचा स्वाभिमान। सिकंदरला अडकवण्याचे पंजाब हरियाणाच्या पैलवानांचं षडयंत्र असू शकतं, राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचं वक्तव्य। कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न। शिंदेंची गोगावलेंसोबत फुगडी। ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकून वार, प्रवाशांमध्ये घबराट, 2 संशयितांना अटक। पाटण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, मोदींची एक झलक पाहण्यासाठी लाखोंची गर्दी। राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। 56 इंचाची छाती असून अमेरिकेपुढे झुकतात मोदी, ट्रम्पला घाबरतात, राहुल गांधींचा आरोप। श्रीरामपूरकरांची स्वप्नपूर्ती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये रंगला दिमाखदार सोहळा। मासे पकडण्यासाठी राहुल गांधींनी तलावामध्ये मारली उडी। बेगुसरायामधली व्हिडिओ तुफान व्हायरल। राहुल गांधींनी स्थानिकांसह लुटला मासेमारीचा आनंद। बारामतीमध्ये मोठ्या उत्साहात काटेवारसचा थरार। पुरंदरमधील गुळुंचेमध्ये काटेवारस यात्रा संपन्न। बावळीच्या काट्याच्या ढिगाऱ्यामध्ये मारल्या उड्या। इस्रोच्या बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वी। बाहुबली रुक्मिणी उपग्रहाची जागा घेणार इस्रोच्या सर्वात वजनदार उपग्रहाचं प्रक्षेपण। भारताचं दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचं आव्हान। महिला विश्वचषक कोण जिंकणार? क्रिकेटप्रेमींचं लक्ष।